मित्रांनो, घर केवळ विटा मातीचे नसते, तर ते माणसाच्या अस्तित्वाने बनलेले असते. जो त्या घरासाठी वटवृक्षासारखे सावली बनून सर्वांना सावरतो, तो जो कुटुंबात सर्वात आधी जागा होतो आणि सर्वांच्या गरजांची काळजी घेऊन सर्वात शेवटी झोपतो, तो जो पडद्यामागे राहून सर्वांसाठी शब्दात पलीकडचा त्याग करतो आणि स्वतः मात्र सर्वात कमी बोलतो, अशाच व्यक्तीला आपण घराचा स्तंभ किंवा खरा करता पुरुष म्हणतो. अनेकदा आपल्याला वाटते की घर चालवणे म्हणजे फक्त पैसे कमवणे आहे, पण हा सर्वात मोठा भ्रम आहे. पैसा तर कोणीही कमवू शकतो, पण घर सांभाळणे ही एक कला आहे जी प्रत्येकाला जमत नाही. विचार करा, एखादी जहाज समुद्रात किती मोठे असले तरी जोपर्यंत त्याचा कप्तान खंबीर नसतो तोपर्यंत ते जहाज लाटांच्या तडाख्यातून वाचू शकत नाही. आपल्या कुटुंबांचेही अगदी तसेच आहे. आजच्या या धावपळीच्या युगात आपण घराच्या भौतिक सुखाच्या मागे इतके धावतो की घराचा तो मूळ गाभा, तो खंबीर आधार आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. पण जोपर्यंत घरात असा एक खंबीर मार्गदर्शक नसेल जो घराला केवळ चालवत नाही तर त्याला चैतन्य देतो, तोपर्यंत ते घर खऱ्या अर्थाने घर मानले जात नाही. जर घराचा प्रमुख आपल्या कर्तव्यापासून विचलित झाला तर केवळ एक पिढी नाही तर संपूर्ण वंशाचा पाया हादरू शकतो. म्हणूनच भारतीय महान विचारतंत्रांनी हजारो वर्षापूर्वीच धोक्याचा इशारा दिला होता की ज्या घराचा प्रमुख विवेकहीन असतो तिथे शांती आणि सन्ना कधीच मुक्काम करू शकत नाही. आज आपण अशी 9 गुप्त आणि प्रभावी गुणांबद्दल सविस्तर बोलणार आहोत, जे प्रत्येक घराच्या प्रमुखाकडे असायलाच हवेत. हे केवळ गुण नाही तर ती एक प्रज्वलित मशाल आहे जी संपूर्ण घराला प्रकाश आणि शिस्तीने भरून टाकेल. हे गुण जाणून घेतल्यावर तुम्हाला उमजेल की तुमच्या घरातील समस्यांचे मूळ तुमच्या प्रमुखाच्या वागण्यात दडलेले आहे की नियोजनात. खऱ्या प्रमुखाची पहिली आणि सर्वात महत्वाची ओळख म्हणजे त्याचा शांत स्वभाव आणि सखोल विवेक. प्रमुख तो नाही जो अधिकाराच्या जोरावर मोठ्या आवाजात ओरडतो, तर प्रमुख तो आहे ज्याच्या केवळ उपस्थितीनेच घरात एक प्रकारची सुरक्षितता आणि शांतता निर्माण होते. जो घराचे नेतृत्व करतो त्याच्याकडे संताप नाही तर कमालीचा संयम असायला हवा. तो प्रत्येक वेळी शब्दांचा वापर करू नये तर मौनातूनही घराला दिशा देतो. एकदा प्राचीन इतिहासातील एका महान साम्राज्यावर जेव्हा अनपेक्षित युद्धाचे संकट ओढावले होते तेव्हा दरबारातील सर्व अनुभवी सल्लागार आणि शूर योद्धे कमालीचे घाबरलेले होते. प्रत्येक जण विनाकारण एकमेकांवर दोषारोप करत होता आणि भीतीचे वातावरण वाढत होते. पण तेव्हा एक अतिशय अनुभवी आणि ज्ञानी महापुरुष उभे राहिले. ते जोरात ओरडले नाहीत की त्यांनी कोणावर शस्त्र उगारले नाही. ते फक्त धीर गंभीर स्वरात म्हणाले, जेव्हा घरात आग लागलेली असते तेव्हा पाणी आणणारा शहाणा असतो, तूप टाकणारा नाही. एवढ्या एका वाक्याने संपूर्ण दरबार निशब्द झाला. आज घराघरात प्रमुख फक्त हुकूम सोडतात आणि स्वतःचा अहंकार पुरवाळतात, पण स्वतःचे वर्तन मात्र सुधारत नाहीत. खरा करता तो असतो जो कठीण प्रसंगात आधी स्वतः शांत होतो, जेणेकरून घराचे मानसिक आरोग्य स्थिर राहू शकेल. मग आज स्वतःच्या डोळ्यात पाहून विचारून पहा, तुमचे अस्तित्व घरात प्रसन्नता पसरवते की एक अनामिक भीती? केवळ शांत राहणे ही एक चांगल्या प्रमुखाची ओळख असली तरी समृद्ध घरासाठी तेवढेसे पुरेसे नाही. खऱ्या आधारस्तंभाकडे ऐकून घेण्याची अफाट क्षमता असायला हवी. ज्या घरात संवादाची जागा विसंवाद घेतो तिथे नात्यांची वीण उसवू लागते. प्रमुख तो नव्हे जो आपलेच म्हणणे दुसऱ्यावर लादतो, तर प्रमुख तो आहे ज्याला समोरच्याच्या मनातील न बोललेले शब्द वाचण्याची कला अवगत असते. दुर्दैवाने आजच्या काळात घराचे कर्ते पुरुष ऐकण्यास विसरून गेले आहेत. प्रत्येकाला आपण सर्वज्ञ असल्याचा भ्रम होतो आणि समोरच्याचे म्हणणे बालिश किंवा चुकीचे वाटू लागते. परंतु जेव्हा तुम्ही कोणाची बोलणे पूर्ण लक्ष देऊन ऐकता तेव्हा तुम्ही केवळ शब्द ऐकत नाही तर त्या व्यक्तीच्या अंतर्मनातील सुप्त वेदना आणि विचारांचा प्रवाह समजून घेत असता. तुमची श्रवण शक्ती जेवढी प्रबळ तेवढे तुमचे कुटुंब तुमच्याशी हृदयाने जोडले जाईल. जेव्हा घरातील माणसाला खात्री पडते की माझं म्हणणं ऐकून घेणार कोणीतरी खंबीर माणूस पाठीशी आहे, तेव्हा निम्मे समस्या तिथेच विरून जातात. या गुणाने घराचा पाया तर भक्कम होतो. पण लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. खरी कसोटी तर अजून पुढे आहे. पण लक्षात घ्या, केवळ शांत राहणे आणि समोरच्याचे ऐकून घेणे ही तर फक्त एका भक्कम पायाची सुरुवात आहे. खरी वादळे तेव्हा येतात जेव्हा घरात एखादी मोठी चूक घडते किंवा शिस्तीचा प्रश्न उभा राहतो. अशा वेळी घराचा प्रमुख नक्की कोणती गुप्त खेळी खेळतो ज्यामुळे घर तुटण्याऐवजी अधिक घट्ट होतं, हे जाणून घेण्यासाठी पुढचा टप्पा अतिशय महत्वाचा आहे. कारण दिलीच तुमच्या नेतृत्वाची खरी अग्निपरीक्षा सुरू होते. घराच्या जडणघडणीत पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे क्षमा आणि शिस्त याचा अचूक मेळ. एका समर्थ प्रमुखाचे हृदय इतके विशाल हवे की तो सदस्यांच्या चुका मोठ्या मनाने माफ करू शकेल, पण त्याच वेळी त्याने कोणाचाही उथळपणा किंवा वारंवार होणारा बेजबाबदारपणा कधी खपवून घेऊ नये. ही नीती कुटुंबाची वीण घट्ट ठेवण्यासाठी अनिवार्य आहे.
एका प्राचीन कथेनुसार जेव्हा एका शिष्याने मोठी चूक केली तेव्हा गुरुंनी त्याला त्वरित दंड दिला नाही किंवा लगेच माफी दिली नाही. ते फक्त इतकेच म्हणाले, क्षमा त्याला शोध ज्याला आपल्या चुकीची प्रामाणिक जाणीव झाली आहे आणि ज्याच्यात स्वतःला सुधारण्याची जिद्द आहे. आज घराघरात दोन टोकाची परिस्थिती दिसते. एक तर चुकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे घराची शिस्त बिघडते किंवा इतकी कठोर शिक्षा दिली जाते की रक्ताची माणसे परकी होऊ लागतात. खऱ्या नेतृत्वाची परीक्षा या संतुलनात आहे. क्षमा करणे हा तुमचा मोठेपण आहे, पण बेशिस्तीकडे कालाडवा करणे हा घराचा ठात आहे. घराचा प्रमुख हा एका कुशल माळेसारखा असावा, जो झाडाला प्रेमाने पाणीही घालतो, पण त्याला योग्य आकार देण्यासाठी वेळ प्रसंगी त्याच्या फांद्यांची छाटणी करायला कचरत नाही. हे कठोर तेथे प्रेमच घराला खऱ्या अर्थाने सुरक्षित ठेवते. या सर्व गुणांचा खरा कस लागतो तो चौथ्या गुणामध्ये, जो आहे स्वतः आदर्श निर्माण करणे. ज्या घराचा प्रमुख दिवसभर कुटुंबातील इतर सदस्यांना नीतिमत्तेचे डोस पाजण्यात मग्न असतो, परंतु त्याचे स्वतःचे वागणं मात्र त्या उद्देशाच्या अगदी विरुद्ध असते, तिथे घराची प्रगती कायमची खुंटते. लक्षात ठेवा, माणसे तुमच्या शब्दाने नाही तर तुमच्या वागण्याने प्रेरित होतात. एक महान राज्यकर्ता तो नसतो जो प्रजेवर फक्त हुकूमत गाजवतो, तर खरा नेता तो असतो जो नियमांचे पालन स्वतःहून आणि स्वतःच्या उंबरठ्यापासून सुरू करतो. जो व्यक्ती आपल्या कुटुंबात बदलाची अपेक्षा करण्यापूर्वी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतो, त्यालाच घराचा खरा मार्गदर्शक मानले जाते. या संदर्भात एक बोधप्रद कथा सांगितली जाते. एकदा एक हताश झालेली व्यक्ती एका महान विचारवंताकडे आली. त्याच्या चेहऱ्यावर अति चिंता आणि मनाचा थकवा स्पष्ट जाणवत होता. तो कळवून म्हणाला, महाराज, माझी मुले उर्मट झाली आहेत. पत्नी म्हणजे एक शब्दही ऐकत नाही आणि घरात दिवसाचे 24 तास कटकटी होतात. मी आता काय करू? त्या विद्वानाने शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहिले आणि केवळ एकच सत्य सांगितले. घराचा अंधपात तेव्हा सुरू होतो जेव्हा त्याचा प्रमुख फक्त अधिकाराची भाषा बोलतो, पण स्वतःचे चरित्र मात्र आदर्श ठेवू शकत नाही. त्या एका वाक्याने त्या माणसाचे डोळे उघडले. त्याला उमजले की तो फक्त आज्ञा देत होता, पण संस्कार स्वतः पाळत नव्हता. काही महिन्यांनी तो पुन्हा आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होते. तो म्हणाला, मी माझी वागणे बदलले आणि चमत्कार झाला. आता माझी मुले आदराने वागतात, कारण मी त्यांना धाक दाखवण्याऐवजी स्वतः एक चांगला माणूस म्हणून त्यांच्या समोर उभा राहिलो आहे. 5वा अत्यंत प्रभावी गुण म्हणजे संयम आणि निस्वार्थ प्रेम. घराचे नेतृत्व दहशतीने नाही तर अढळ विश्वासाने चालते. जो प्रमुख संतापाच्या भरातही आपली विवेक बुद्धी गमावत नाही, तोच कुटुंबाला विखरण्यापासून वाचवतो. एका प्रमुखाला कधी क्रोधाच्या वादळात आपल्या घराची नौका हे सारे खाऊ देत नाही. त्याची मौन देखील एखाद्या ढाल सारखे असायला हवे. अनेकदा घरातील तरुण पिढी किंवा इतर सदस्य रागाच्या भरात काहीतरी चुकीचे बोलून जातात, पण जर त्याच वेळी प्रमुखानेही आपला ताबा सोडला तर ती छोटी ती संपूर्ण घराचा बनवा बनायला वेळ लागणार नाही. खरा मार्गदर्शक तो आहे जो ही आग शांत करतो, त्या स्वतःच्या अहंकाराची समिधा टाकत नाही. प्रमुखाचे प्रेम हे पावसासारखे असावे, जे कोणावरही भेदभाव न करता सर्वांना भिजवते आणि तृप्त करते. आता एक क्षण थांबा आणि गांभीर्याने विचार करा. जर हे 5 गुण घराचा कायापालट करू शकत असतील, तर यानंतर येणारा 6वा गुण तुमच्या घरातील निर्णयाची पद्धत कशी पूर्णपणे बदलून टाकेल याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. या रहस्यांच्या मागे दडलेले सत्य जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील प्रत्येक जुन्या समस्येचे नवे उत्तर मिळेल. आतापर्यंत हे 5 गुण कोणत्याही घराला नंदनवन बनवू शकतात, यात शंकाच नाही. पण जर तुमच्यात 6वा गुण नसेल तर हे 5ही गुण व्यर्थ ठरू शकतात. एक असा रहस्यमय गुण आहे जो तुमच्या घरातील निर्णयांची पद्धत मुळापासून बदलून टाकेल. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण योग्य करतोय, पण 6वा गुण समजून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील प्रत्येक जुन्या आणि न सुटणाऱ्या समस्येचं एक असं उत्तर मिळेल जे कदाचित आजवर तुमच्या डोळ्यासमोर असूनही तुम्हाला दिसलं नव्हतं. काय आहे ते रहस्य? चला पाहूया. पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे भावना आणि बुद्धीचे अचूक संतुलन. मुखिया असा असावा जो केवळ क्षणिक भावनांच्या आहारी जाऊन नाही तर भविष्याचा विचार करून विवेकाने निर्णय घेतो. माणसाने हळवे असणे यात काहीच गैर नाही, पण जर घराचा मुख्य व्यक्ती प्रत्येक निर्णय नात्यांच्या अतिभावनिकतेतून किंवा दबावातून घेईल तर भविष्यात घराचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान अटळ आहे. जिथे घराच्या कल्याणासाठी कठोर निर्णय घ्यायची वेळ येते, तिथे डोळ्यात मायेचे पाणी असून चालत नाही, तर बुद्धीमध्ये निर्णयाची ठाम जिद्द असायला हवी. कुटुंबातील प्रत्येकाचे सुख दुःख जाणून घेणे आवश्यक आहे, पण त्या पलीकडे जाऊन हे पाहणे प्रमुखाची कर्तव्य आहे की कोणता निर्णय संपूर्ण कुटुंबाला पुढच्या 20-25 वर्षासाठी सुरक्षित आणि सक्षम बनवेल. कधी कधी प्रमुखाला असे निर्णय घ्यावे लागतात जे त्या क्षणी कोणालाही रुचणार नाहीत, पण काळाच्या ओघात तेच निर्णय घराला संकटातून तारतात.
जसं एखादा डॉक्टर रुग्णाला वाचवण्यासाठी कडू औषध देतो, तसेच प्रमुखाकडे कडू निर्णय घरासाठी भविष्यातील अमृत ठरतात. याला जोडून येणारा 7वा गुण म्हणजे दूरदृष्टी. मुख्याची विचारसरणी फक्त आजच्या जेवणापुरती मर्यादित नसून ती पुढच्या पिढीचा वारसा निर्माण करणारी असायला हवी. घराचे प्रमुख आणि आजच्या तात्पुरत्या सुखाचा विचार करण्यापेक्षा येणाऱ्या 10-20 वर्षातील संभाव्य अहवालाचा अंदाज घेतला पाहिजे. मुलांचे उच्च शिक्षण, त्यांची लग्ने, कुटुंबाचे आरोग्य, उत्पन्नाचे कायमस्वरूपी स्त्रोत या सर्वांचे नियोजन आजपासून करणे म्हणजे खरी दूरदृष्टी होय. आज कष्ट करून उद्याच्या सुखाची पेरणी करणे हेच एका खऱ्या कर्त्या पुरुषाचे लक्षण आहे. जो फक्त वर्तमानात रमतो तो स्वतःचे आयुष्य जगेलही, पण तो आपल्या कुटुंबाला संकट काळात उघड्यावर पाडेल. दूरदृष्टी असलेला प्रमुख हा बुद्धिबळाच्या खेळाडूसारखा असावा, जो एक चाल खेळण्यापूर्वी पुढच्या 10 चालीचा विचार करतो. 8वा आणि सर्वात कठीण गुण म्हणजे आत्मबळ आणि स्थिरता. प्रमुखाने आपली हतबलता किंवा हताशपण घरातील लोकांसमोर मांडू नये. जेव्हा घराचा मुख्य आधारस्तंभ स्वतःच डळमळीत होतो, तेव्हा संपूर्ण घर कोसळायला वेळ लागत नाही. प्रमुखाचा चेहरा हा घराचा आत्मविश्वास असतो. जर तो चेहरा भीतीग्रस्त किंवा संभ्रमात दिसला तर घरातील लोकांचा स्वतःवरील विश्वास उडेल. महान विचारवंतांनी सांगितले आहे की राजाने आपला थकवा किंवा गोंधळ कधीही प्रजेला दाखवायचा नसतो. तो तसेच घराच्या कर्त्याने आपल्या चिंतेचे डोंगर एकट्याने पेलण्याची मानसिक ताकद ठेवायला हवी. याचा अर्थ भावना दाबायच्या असा मुळीच नाही, तर कठीण प्रसंगात घराला सावरण्यासाठी त्याने हिमालयासारखे अडळ उभे राहिले पाहिजे. जेव्हा घरातील लोक हतबल होतात तेव्हा प्रमुखाचा एक आश्वासक हात त्यांना पुन्हा उभं करण्याची ताकद देतो. शेवटचा आणि 9 गुणांमधील सर्वात पवित्र गुण म्हणजे कठोरतेत दडलेली अथांग करुणा. कधी कधी कुटुंबाचा एखादा सदस्य चुकीच्या वळणावर जातो किंवा व्यसनाच्या आहारी लागतो. अशा वेळी प्रमुखाला वज्राहून कठोर व्हावेच लागते, पण त्या कठोरतेच्या मागे त्या व्यक्तीला आयुष्याच्या कर्तृत्व वाचण्याची प्रचंड तळमळ असायला हवी. प्रेम ही नेहमीच लाड करण्याच्या किंवा गोंजारण्याच्या स्वरूपात नसते. कधी कधी ते कडक शिस्तीच्या आणि शिक्षेच्या स्वरूपातही प्रकट होते. जो प्रमुख मोहपोटी मुलांच्या किंवा सदस्यांच्या चुकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो तो प्रत्यक्षात घराचा शत्रू ठरतो. गावाला फक्त तात्पुरती दया नको असते, तर एका कणखर आणि न्यायप्रिय मार्गदर्शकाची गरज असते. ज्या घराचा प्रमुख एक उत्तम नियोजक असतो तोच कुटुंबाच्या खऱ्या अर्थाने तारणहार ठरू शकतो. इतिहास साक्षी आहे, ज्यांनी सत्ताला कडक शिस्त लावून घेतली त्यांच्याच शब्दाला समाजात आणि घरात वजन प्राप्त झाले. तुमचे घर किती मोठे आहे यापेक्षा त्या घराचा प्रमुख किती मोठ्या मनाचा आणि उदात्त विचारांचा आहे यावर घराची भाग्य अवलंबून असते. पैसा येईल आणि जाईल, पण घराची प्रतिष्ठा आणि संस्कार हे केवळ प्रमुखाच्या वागण्यातूनच जिवंत राहतात. एका प्रमुखाला घरातील सर्वात लहान मुलापासून ते सर्वात वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांच्या मनाचा ठाव घेता आला पाहिजे. शेवटी एक विचार मनाशी पक्का करा. घराचा प्रमुख असणे ही फक्त एक मिरवण्याची पदवी नाही, तर ती एक अतिशय पवित्र आणि मोठी जबाबदारी आहे. ती एक प्रकारे निस्वार्थ सेवा आहे. आज जर तुम्ही तुमच्या घराचे नवे सारथी बनत असाल तर या प्राचीन आणि प्रभावी तत्वांना आपले जीवनसूत्र बनवा. प्रत्येक तत्व स्वतःच्या आचरणात लक्ष ठेवा. फक्त व्हिडिओ पाहिल्याने किंवा ऐकल्याने कोणाचे जीवन बदलत नाही, तर जे विचार तुम्ही शांत डोक्याने कृतीत उतरवता त्याच विचारातून एका सामर्थ्यशाली आणि समृद्ध घराचा इतिहास रचला जातो. शब्दांमधील गूढ अर्थ समजून घेऊन जर आपण वागायला लागलो तर आपल्या घराचे नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा. आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.